वाचनाची गती जर का आपल्याला वाढवायची असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा हा एक प्रयोग करू शकता की स्टॉपवॉच लावायचे आणि स्टॉपवॉच लावून 2 मिनिटाचा अवधी सुरू करायचा, स्वतःला सूचना द्यायच्या रेडी स्टेडी गोच्या आणि वाचनाला सुरुवात करायची। जो घटक तुम्ही वाचनासाठी घेतलेला आहे तो घटक वाचा। 2 मिनिटं झाल्यानंतर मग तुम्ही त्या घटकातील किती शब्द अचूक, अस्पष्ट आणि योग्य उच्चारणासह वाचलेले आहे तेवढ्या शब्दांची नोंद घ्यायची आणि मग असं ठरवायचं की अरे वा, मी आता या वेळेला 2 मिनिटांमध्ये एवढे शब्द वाचू शकलो, पुढच्या वेळेला मला यापेक्षा जास्त वाचता येतील का? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर वारंवार जर आपण वाचन केलं तर आपल्या वाचनाची गती वाढेल, वाचनामध्ये स्पष्टता येईल, उच्चारामध्ये योग्यता येईल आणि उच्चार स्पष्ट व्हायला लागतील। हा जर प्रयोग आपण केला, जसं शिक्षक बंधू भगिनी असतील तर त्यांनी जर हा प्रयोग आपल्या वर्गांमध्ये घेतला की विद्यार्थ्यांना सांगितलं की बघा बाबा, मी तुमच्यासाठी आता 2 मिनिटाचा कालावधी लावतोय आणि सूचना दिल्यानंतर रेडी स्टेडी गो म्हटल्यानंतर तुम्हाला दिलेला घटक वाचायचा आहे आणि त्या घटकामध्ये बघूया बरं तुमच्यापैकी कोण सगळ्यात जास्त शब्दांचं अचूक आणि अस्पष्ट उच्चारासह वाचन करतो। अशा जर का स्पर्धा आपण वर्ग पातळीवर घेतल्या तर विद्यार्थ्यांच्या वाचनाची गती निश्चित वाढेल। हे आपण झालं शाळेमध्ये। पालक जर असतील तर पालक सुद्धा काय करू शकतात, विद्यार्थ्यांना या पद्धतीचं एक चॅलेंज देऊन विद्यार्थ्यांची वाचनाची गती वाढवू शकतात। हा वाचनाची गती वाढवण्याकरिता एक जो प्रयोग आहे त्याबद्दल आधारित जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।